उन्हात पडले होते, ऊन लागत नव्हतं, घाम आला नव्हता, काय नाही, भर उन्हात सांगतो बाबांच्या दर्शनाला गेला. बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हणा, बाबा काहीतरी प्रसाद द्या, प्रसाद द्या म्हणून बाबांनी इकडे तिकडे पाहिलं, आजूबाजूला काहीच दिसेना. असं म्हटल्यानंतर बाबांनी थोडीशी माती उकरली आणि त्यातून एक गुलाबाचं फुल काढलं. नुकतंच आता झाडाचं तोडले असं फुल त्याच्या हातात दिलं आणि हातात देऊ तो विचारात पडला की इथं झाड नाही, इथं प्यायला पाणी नाही, जवळपास कुठं फुलं दिसत नाही. बाबांनी फुल काढलं कुठून, मातीला स्पर्श केला तरी त्यातून फुल उगवण्याची, नवे नवे पाहिजे ते मांडण्याची ताकद संतांच्या हातात असते. म्हणून संतांचा हस्तस्पर्श अत्यंत महत्वाचा आहे. हस्तस्पर्शामध्ये एवढी ताकद आहे, ते सहजासहजी हात कुणाच्या डोक्यावरती ठेवत, आपण कुणाच्या पाया पडतो, बाबा डोक्या भाग आमचं कल्याण होऊ दे, बाबाचा हात आणि पाय आधी बघा, बाबाच्या हातानं पायानं कल्याण व्हायचं. मी नेहमी वगैरे सांगत असतो, आता मी भांडायला लावून नाही का पाहिलं, आता त्याचं चंदन भांडायला असतो, कुंकू असतं, ते काळेशाला खांद्या असते. आज लवकर आलो, बरोबर टायमिंगला कीर्तन पोचतो, कीर्तनापासून गाडीतून उतरल्या गावात आलं बाबा. आता आपल्याला एवढं मी काय तुम्हाला सांगतो, कीर्तन संपल्यानंतर महाराज, कीर्तन संपल्यानंतर माझ्या पाया पडायला सगळ्यात जास्त संख्या तरुण पोरांची, तरुण मुलींची असते. का म्हातार वगैरे पडतील यात न, तरुण पोरण यांना बाबा पाय डोकं ठेवणार, पाय डोकं ठेवणार, बाबा प्रश्न आहे. काय बाबा प्रश्न? अहो 2024 मधला 8वा महिना संपला, मग काय ना बाबा यंदा तरी होईल का? अरे म्हणलं येड्या, बाबा मोकळा इकडे बाबा मोकळा, बाबाला आशीर्वाद होईल का? असं कुठे असतंय का? कुणाचा आशीर्वाद? साधू संतांचा असतो. मी मागाशी एक शब्द वापरला, ज्यांच्या ठिकाणी द्वेष बुद्धी नाही त्याला संत बस. सगळे संपलं, कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल एखाद्याने शिवी दिली त्याच्याबद्दल दोष नाही, एखाद्याने स्तुती केली त्याच्याबद्दल दोष नाही, सगळ्याला समान वागणूक देणार त्यालाच म्हणावं संत, त्यालाच म्हणावं साधू. नाहीतर इतर काय, हो एखादी चाल चुकली तर ह्या काय त्याला रावसायचं, त्याला रावसायचं. आपल्या ठिकाणी साधू आपण प्रत्येकाला द्वेषांबद्दल विचार करत आहे, कसं व्हायचं? माझा मुद्दा काय, हस्तस्पर्शाची दिला सांगितलं. आता नेत्रस्पर्श आहे का? नेत्रस्पर्श म्हणजे त्याने नुसतं आपल्याला पाहिलं तरी आपलं कल्याण होतं. हो रामदास स्वामींनी कल्याणाकडे पाहिलं, कल्याणाचं